एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। 23 जून रोजी अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी येथील अंबर चौकात हत्येचा प्रकार घडला होता। जावसाई येथे राहणारा सचिन भोसले नामक 25 वर्षीय तरुणाचा गळ्यावर पोटावर चाकूने वार करत त्याची हत्या करण्यात आली होती। हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला। सीसीटीव्हीच्या साहाय्याने ओळख पटवून अंबरनाथ पोलिसांनी मुळशी येथून आरोपी प्रवीण चिंचोडिया याला बेड्या ठोकल्या आहेत। अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 24 रोजी रात्रीच्या सुमारास एका तरुणाची, सचिन सुरेश भोसले नावाच्या तरुणाची हत्या झाली होती। त्यामध्ये त्याला स्टॅब आणि कट इंजुरीज होत्या। ही रात्रीच्या अंधारात उशिरा एकांत स्थळी ही हत्या झाल्यामुळे महत्त्वाचा असा काही क्ल्यू तिथे मिळत नव्हता, परंतु पोलिसांनी अत्यंत कष्ट करून सीसीटीव्ही फुटेज, टेक्निकल मोबाईलचं ॲनालिसिस किंवा इतर ॲनालिसिस आणि काही खबरी या सगळ्यांच्या माध्यमातून सूक्ष्म तपास करून त्या आरोपीपर्यंत पोहोचलेले आहेत। आणि त्या गुन्ह्यामध्ये पुणे येथून एक आरोपी प्रवीण सुरजसिंग चितोडिया याला अटक केलेली आहे। या आरोपीवर पूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत। या आरोपीने किरकोळ पैशाच्या देण्याघेण्याच्या वादावरून अत्यंत सूक्ष्म नियोजन करून, पूर्वतयारी करून त्या व्यक्तीचा त्याला फोन करून बोलावून घेतलं, एकाच स्थळी घेऊन गेला आणि त्याचं मर्डर केलेला होता। हा तांत्रिक तपास आणि इतर सीसीटीव्ही ॲनालिसिस आणि काही माहितगार लोकांकडून मिळालेली माहिती या आधारे हा गुन्हा उघड झालेला आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये माझे सहकारी ACP श्री सुरेश वराडे, अंबरनाथ पश्चिमचे पोलीस निरीक्षक श्री कळसकर, इथले गुन्हे PI गुन्हे श्री किशोर शिंदे, PI श्री रमेश पाटील, EPI विजय काजरी, EPI संदीप भालेराव, PSI बेळगे, PSI मुंडे, ESI बांडे, पोलीस हवालदार गायकवाड, जाधव, पथवे, विशे, आव्हाड, चोपडे, पाटील, पोलीस नाईक पगारे, सूर्यवंशी, पोलीस शिपाई मुंडे, गवळी, दराडे, पालवे, निरगुडा, सावंत, भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, त्याप्रमाणे जोशी आणि ठोंबरे या कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे। अत्यंत कष्ट या प्रकरणात घेतलेले आहेत। या सर्व गोष्टीची नोंद माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आणि माननीय सहपोलीस आयुक्त ठाणे शहर आणि नुकतेच रुजू झालेले अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव साहेब यांनी घेतलेली आहे। आणि या सर्व टीमला विशेष कौतुक करून बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे आणि क्राईम मीटिंगमध्ये यांचा सत्कार करण्यात येणार। पूर्वीपासून एकमेकांच्या संपर्कातले होते, त्यांचे काही इन्शुरन्सचे हप्ते त्यांनी भरलेले होते, प्लस काही किरकोळ स्वरूपाच्या अमाऊंटची त्याची देणं घेणं होतं। पण आता जे अमाऊंट जरी थोडा असला तर त्याच्या भावना तीव्र होत्या आणि अत्यंत क्रूरतेने त्याला त्यांनी मारलेलं आहे। आरोपीवर एक खंडणीचा गुन्हा पुणे सिटीमध्ये दाखल आहे आणि इतरही गुन्ह्यांविषयी माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे। आरोपीला 17 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।